नमस्कार दादा. नमस्कार दादा, आज पिसावले पाठीमध्ये मेहरबानची एक प्रेक्षणीय लढत झाली, त्याबद्दल सांगा ना आम्हाला. लढत प्रेक्षण झाली, पण मैत्री पूर्व शर्यत झालेली आहे आमची. कोण होतं मेहरबानच्या गाड्यामध्ये? मेहरबानच्या गटात दीपेश पाटील दावडी यांचा तुफान. तर आता कशी शर्यत झाली? शर्यत अगदी प्रेक्षणीय झाली, सर्वांच्या लोकांच्या मनात रुजणारी शर्यत झाली. आज एकदम काटाकीर लढत झाली, बाकी काही नाही. दादा, मेहरबान डावीला असतं की गुलाल घेतो, पण उजवीला मेहरबानला लवकर गुलाल भेटत नाही, मागचं कारण काय असेल? कारण की डावीला गाड्या कमी आहेत, उजवीला भरपूर गाड्या आहेत आणि गुलाल भेटत नाही. त्याचा असं काय नाही, गुलाल बिलाल भेटेल, चांगला काय भेटेल, पण आतापर्यंत त्याला उजवी डावा कांदा आतनं पुरलाच नाही बैल कुठला. त्याच्यामुळे कुठेतरी कमतरता होते आणि गाडी आतमध्ये जाते. दादा, गेल्या वर्षी मेहरबान उजवीला पब्लिक चांगला पळायचा. हो दादा, गेल्या वर्षी आम्ही मेहरबान आमचा उजवीनीच टॉपला आलाय ना. आता 3 फेऱ्याच्या नंतर आम्ही त्याला डावीन टाकायला लागलो. तर काय फरक जाणवतो का याच्यामध्ये? फरक काय, तो दोन्हीकडे सेम पळतो, कारण की बाबुड्यावर आमचा आहे तो. आम्हाला सध्या नेहमी सांगतो कुठले फरक नाही पडत, काय नाही. उजवीलाही तेवढाच पळतो, बाहेरना ना आतून पण तेवढाच पळतो. दादा, मेहरबानचा नक्की स्पीड कुठून लागतो? खालतून लागतो की स्वतःला लागतो? आता तेवढा आपल्याला काय माहिती नाही दादा. मेहरबानची पाठी का मी पळत नाही सध्या, कारण की आम्ही असं सुट्टीला तो ड्रायव्हरच सांगतो आम्हाला कुठून काय. पण जी गाडी जिंकतो त्याच्यामुळे आम्ही काय एवढा विषय घेत नाही, खालून पळतो का पुढून पळतोय, पण समाधान आहे आम्हाला, बैल आमचा जिंकतोय. दादा, सांगायचं झालं की महबूबचा आणि मेहरबानचा शक्कल एकच आहे, फक्त शिंगामध्ये थोडाफार फरक दिसतो. आता कसं आहे, आता शिंगात थोडा फरक असेलच, कारण की सेम दिसायला जरी कोण असलं तरी थोडाफार फरक असणारच. त्याच्यामुळे जाती गुतीला एक आहेत, फक्त थोडाफार शिंग मागे पुढे झालेला आहे त्यांचं बस. मेहरबानमध्ये आणि महबूबमध्ये यांच्या दोघांचं काही कनेक्शन होतं का, म्हणजे पळण्यामध्ये बोला किंवा? त्यांचं कनेक्शन आहे. घरची गाडीमध्ये आपण जेव्हा पेरा टाकला आम्ही तेव्हा एकदम सारखी पळालेली गाडी, त्याच्यामुळे काहीतरी असेलच त्यांचं कनेक्शन, कारण की प्राण्यांची भाषा आहे ती काय आपल्याला कळत नाही. काहीतरी ते एकमेकाला कानमंत्री 100% देत असतील. आता पुन्हा एकदा मेहरबान आणि महबूब कधी एकत्र पळताना दिसणार? बघू आता, ही आमची शक्यतो इच्छा कमी आहे पळावा, पण लवकरात लवकर पळलं. आमची इच्छा तर भरपूर आहे का स्वतःच्या गाडीवर आपलं कुठेतरी नाव व्हावा, पण काय झालं, आमचं दीपक शेटचा बैल असल्यामुळे आम्हाला स्वतःच्या गाडीवर नाव नाही फिरवत आहेत. हा का? तर दादा, आता मेहरबान तुमच्याच नावाने पळतो ना? हा, मेहरबान हा आमच्या ग्रुपच्या नावाने आणि आमच्या नावाने पळतो. दादा, मेहरबानचं आणि महबूबचं स्पीड सेम आहे का? म्हणजे सांगायचं झालं तरी कसं आहे, गुरु आहे, शिष्य आहे, त्याच्यामुळं कुठेतरी आम्हाला किती जरी असला तरी गुरुचा डाव एक तरी सरस ठरतोच. दादा, ते दादांबद्दल काय सांगाल थोडं 2 शब्द? दादा, ज्ञानोदादा बोलाबद्दल अतिशय प्रेमळ व्यक्ती आहे. मैत्री कशी जपायची हे ज्ञानोदादा कोण शिकली पाहिजे. कुठल्याही गोष्टीला अडथळा आणत नाही मला, का तू असा करू नको तसा करू नको. तू शर्तीने योग्य निर्णय घेतो आणि सगळा त्याचा काम बजवून सगळ्या योग्य तो वेळ काढून शर्तीने येतो. दादा, आज महबूबी शर्यत जमली ते शेतकऱ्याला आलतो, पण शर्यत काही जमली नाही, घरी जायचा विषय ठरवला. तर आज आता गुलाल तुमच्या अंगावरती पडला, गुलाला काय महत्व द्याल तुम्ही आज? गुलाला फार महत्व आहे दादा. मध्ये तो रुपयाचा बिना गुलाल शर्यत जिंकल्यानंतर जो गुलाल पडतो ना, त्याचा आनंद वेगळा आहे. नंतर थकलेत बरेचसे जण गुलालासाठी थरपडतात. ठीक आहे, इतक्या वेळेबद्दल धन्यवाद. धन्यवाद.